नमस्कार सगळ्यांचे स्वागत माझ्या चॅनलमध्ये आशूज ब्युटी केअरमध्ये। पार्ट 1 मध्ये बघितल्याप्रमाणे आम्ही एका दिवसासाठी गावी आलो होतो आणि आता पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हे आहे ज्वारीचे शेत। ज्वारीच्या कणस इतके छान लागले होते, इतके फुललेले आणि बहरलेले होते की खूपच सुंदर वाटत होते। आमच्या शेतात जे व्यक्ती काम करतात, जे लोक काम करतात, त्यांनी सांगितलं की रात्री जंगली डुक्कर शेतामध्ये घुसले होते आणि त्या जंगली डुकरांनी हे सगळं नुकसान केलं होतं, पूर्ण हे उद्ध्वस्त करून टाकले पिकं। पण नंतर ही जी फुललेली बहरलेली पिकं बघितल्यावर इतकं छान वाटत होतं की असं वाटत होतं की हे सगळं आपल्यासोबत घेऊनच यावं, इतकं मस्त वाटलं। आणि फोटोज वगैरे मुलांनी नंतर ट्रॅक्टरवरती चढून सगळे मुलांची मज्जा चालू होती। नंतर आम्ही नारळ वगैरे काढायला सुरुवात केली, नारळ भरपूर काढले। रुद्रांशचा पण हट्ट चालू होता की पप्पा मला पण काढून बघायचे, मला पण काढून बघायचेत नारळ। पण तो बांबू जो होता तो इतका जड होता त्यामुळे ती ग्रिपच मिळाली नाही आणि ते नारळ काढता काढता त्याची नाके नऊ आली आणि खूप आम्ही हसलो त्याला आणि खूप मजा केली। मग काय, थोडंसं पोजिंग तर बनतेच ना, ट्रॅक्टर होतं, म्हटलं चला थोडंसं बसून शूट करूया। आणि मग अशीच थोडीशी मज्जा, इकडे फिर तिकडे फिर, थोडंसं बघितलं, खूप मजा आली। एक दिवस म्हणण्यापेक्षा 2 तास जे आम्ही शेतात गेलो ते अविस्मरणीय होते आणि खूप छान वाटलं। केळीचा घड आम्ही कट केला, आम्ही शेतात आलेलोच होतो तर असा विचार केला की आलेलोच आहोत तर मग आता केळी आपण घेऊनच जाऊया। मग काय, गणूने घेतला, हे कट करून घेतला केळीचा घड आणि तो दिसायला इतका छोटा आहे केळीचा घड, पण तो इतका जड होता की तो पेलवलाच जात नव्हता, त्यामुळे मजा आली। आणि मग काय, आम्ही थोडेफार नारळ, मक्याची कणसं, केळी असं सगळं गोळा केलं आणि घरी यायला निघालो आणि मग घरी आलो। व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।